तर करण काय म्हणशील? 3 पैकी 3 मॅच जिंकलाय, खूप चांगली कामगिरी. मग गोलंदाज असतील, फलंदाज असतील, संघ अडचणीत होता त्यावेळी तू फलंदाजीसाठी गेला आणि चांगली फलंदाजी केली. काय मनामध्ये विचार होता जेव्हा खराब परिस्थिती होती, त्या खराब परिस्थितीमधून टीमला मात्र चांगली सुरुवात करून दिली पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना? प्रथम तर अतुलदाचा विकेट गेला त्यामुळे थोडासा निराश झालो. त्यानंतर डॅनी सुद्धा वापस आला. त्यानंतर स्वतःच्या अंगावरती हमी घेतली आणि बोललो ह्या मॅचला मी आणणार आणि समोरच्या विरोधी टीमला संघर्ष करण्यासाठी लावणार. तर थँक्यू. लगेच जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिल्या सत्रामध्ये जोडले जातील अमितजी म्हात्रे. ओ टू कॉन बॉक्स. तानाजी हे दे किती पाहिजे? तानाजी नाही चेतन पिरकट. धन्यवाद चेतन पिरकट सर, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना और सभी दर्शकों का एक बार फिर से इस गुणगे प्रीमियर लीग के लिए हम हार्दिक हार्दिक स्वागत करने जा रहे हैं। और मैदान के अंदर अब मैच चल रही है परी 11 बनाम सार्थक एंड अक्षय 11 के बीच। तो टॉस जीता इस प्रकार सार्थक एंड अक्षय 11 टीम ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया और बल्लेबाजी करने के लिए निमंत्रण दिया है परी 11 टीम को। तो सलामी बल्लेबाज इस बार मैदान के अंदर पहुंच चुके पारी का आगाज करने के लिए, लेकिन पहला मैंडेटरी पावर प्ले लेके आरंभिक गेंदबाज या परी 11 के जिस गेंदबाज का नाम है शिवा गेंद फेंकेंगे। लेकिन इस बार इस बल्लेबाज के लिए जो फील्डिंग की हुई है रचना कप्तान ने आंकी है। अब देख सकते हैं ऑफ साइड के ऊपर 4 खिलाड़ी है, 5 खिलाड़ी और ऑन साइड के ऊपर 2 खिलाड़ी रखे जा रहे हैं और बाकी खिलाड़ी यानी कि 2 खिलाड़ी बॉन्ड लाइन पर तैनात है। कौन है बैट्समैन? स्वेटर निकाल चले। ओके ओके ठंडी तापे होने तो अंदर ठीक है। ओके चलो एक दूसरे को समझ के लो। यस रोशन पर स्ट्राइक के ऊपर पहली गेंद राइट आर्म फोर्थ विकेट। शॉट टप्पा जरूर है और इस बार देखा दिशा दी और गेंद चली गई है डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर। यह शानदार चौका। और 4 के साथ खाता ओपन किया है रोशन ने। दूसरी गेंद इस बार बैकवर्ड पॉइंट के ऊपर खेला हुआ शॉट दूसरे तीसरे टप्पे के साथ गेंद जा रही है। अंत में बॉल की जीत फील्डर की और गेंद बाउंड्री पार बैक टू बैक दूसरा चौका ठोकम ठोक। और आरंभिक गेंदबाज शिवा के ऊपर बल्लेबाज यहां रोशन ने हमला जारी किया। बैक टू बैक 2 चौके आए। गुणगे प्रीमियर लीग 2023 का आज का दूसरा दिन और आज के दिन में पता चलेगा शाम को कि इस गुणगे प्रीमियर लीग का शहंशाह चैंपियन कौन बनेगा। 2 गेंदों के ऊपर 2 बाउंड्री आई, इसका मतलब 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आगे निकले कवर के ऊपर से इनसाइड आउट गेंद भाग गई डीप कवर सीमा रेखा के बाहर। बैक टू बैक तीसरा छक्का ठोकम ठोक।
और ये देखिए इस बार देखा जाए 4 लगातार गेंदों के ऊपर 4 चौवे। शिवा जैसे गेंदबाज की पूरी धुलाई की इस पहले ओवर में। मैंडेटरी पावर प्ले, 2 खिलाड़ी बाउंड्री में तैनात है, दो खिलाड़ी बाउंड्री में तैनात है और बाकी खिलाड़ी दायरे के अंदर में फायदा उठाने जा रहे। रोशन 4 गेंदों के ऊपर 4 चौवे, एक गली है, एक पॉइंट, एक शॉट कवर, एक शॉट एक्स्ट्रा कवर है ऑफ साइड के ऊपर, ऑन साइड के शॉट पॉइंट लेके शॉट स्क्वायर लेकर शॉट मिड विकेट के। इस बार विकेट कीपर की ये चतुराई अंपायर साहब। तो इसी बीच या कबीर अख्तारे साहब इस बार उंगली खड़ी कर चुके हैं और पहला झटका बैक टू बैक 4 चौवे मारने वाले बल्लेबाज रोशन बैक टू द डगआउट। और 16 रनों की दमदार पारी खत्म हो गई है। हल्के हाथों से गेंद को खेलने गए थे और इसी के साथ ये मैदान छोड़ के उन्हें ड्रेसिंग रूम में आना पड़ा, लेकिन 4 गेंदों के ऊपर 4 बहुमूल्य चौवे। तर योगेश जंगम साहेब यांचं आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती असेल की आपण आमच्या या मुख्य व्यासपीठावर यावं। आपलं हार्दिक स्वागत आहे। 5वीं गेंद के ऊपर इस बल्लेबाज को चलता कर दिया नए बल्लेबाज अजय पाल। अंतिम बॉल, आखिरी बॉल पहले ओवर की। इस बार बैकफुट ले जाकर गेंद को स्क्वायर कट करने का प्रयास किया था। बहुत ही बढ़िया डिलीवरी। ओवर की समाप्ति हो चुकी है और पहले ओवर के समाप्ति के बाद परी 11 टीम का टोटल स्कोर पहुंचा है। इस बार देखा जाए तो मेरे हिसाब से 12 लॉस ऑफ आपके 16 रन जा चुके हैं। 4 गेंदों के ऊपर 4 चौवे आए। टीम का स्कोर देखा जाए तो 16, 1 विकेट के नुकसान पे परी 11 टीम का स्कोर 1 ओवर के बाद 18 गेंदों का खेल शेष है। खूबसूरत बिल्कुल गोविंदा साहब का ये गाना। 4 गेंदों के ऊपर गेंदबाज शिवा को मिर्ची लगी थी। 16 स्कोर 1 विकेट के नुकसान पे और सेकंड बॉलर आए कोटे का पहला पारी का ये दूसरा ओवर लेके शंकर। शिवा के बाद शंकर आया, मतलब भगवान शंकर के दोनों नाम है और ये दोनों देखिए एक राशि के 2 गेंदबाज को इस्तेमाल किया, कप्तान करने जा रहे इस बार शंकर को। शंकर के सामने बल्लेबाज हैं प्रेम और इस बार अंदरूनी किनारा लगा था, लेकिन पीछे जो लेग स्लिप है उसके ऊपर गेंद को पकड़ लिया। विकेट कीपर के पास से बड़ा मौका था और ये मौका हाथ से गया, लेकिन इस गेंद के ऊपर कोई रन नहीं। शंकर की अच्छी गेंद साबित हुई। आप इस बार बाउंड्री लाइन के ऊपर 5 खिलाड़ी तैनात किए कप्तान ने। एक स्वीपर कवर है, एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट है और एक डीप स्क्वायर लेग है और जिस बार 5-4 खिलाड़ी अंदर है और 6 रन बेमिसाल इंदर पिक किया है और शानदार तरीके से गेंद आसमान में हवाई यात्रा में बातें करने के लिए 6 रन। और देखिए हमारे डीजे मास्टर खुद गाना लगा रहे, खुद इस बार देखा जाए डांस कर रहे। गाने की बोली ऐसी और इस बार शंकर को बाहर फेंका और छक्के के साथ स्कोर 21-21। शंकर की तीसरी बॉल 22-21 और 22 स्कोर हो चुका है। ये भाई साहब, ओ ये जानबूझकर आपने किया नहीं, इसका मैं इस्तकबाल करता, लेकिन कैच विन द मैच क्रिकेट में कहते पकड़ो क्या जीतो मैच,
छोड़ो कैच और हारो मैच। 4 रन पे जब तीसरा परेड ने रोहित शर्मा जी को जीवनदान दिया, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ। तीसरा परेड ने मुझे 2 बार फोन किया था कि रात भर मुझे नींद नहीं आ रही। परिणाम गंभीर हुआ। जीवनदान विकेट कीपर कैचेस विन द मैचेस थे, लेकिन इस बार प्रेम बाहर ही जाने वाले थे। आसान कैच थी और इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से और ये फ्लैट छक्का। देखिए कैच छोड़ने के बाद क्या भुगत रहे और विकेट कीपर खुद निराश। का खेल अभी तक शेष है। दाव संख्या 29, 29 और इसके बगैर मुझे भाषा नहीं आती। दाव संख्या 29 झालेली आहे परी 11 संघाची। एक गडी बाद 29। इस बार संदीप गायकवाड़ सर ट्विन का काम कर रहे हैं। एक जगह वो अंपायर की ड्यूटी निभा रहे, उसके बाद फिर कमेंट्री बॉक्स में आएंगे और अच्छी तरह से योगदान दे रहे। आने वाले 12 गेंदे शेष और गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं तानाजी। हात तुटला तरी लढत राहिला तानाजी वालुसरे। ये तानाजी क्या गेंदबाजी कैसे करेंगे? तानाजी की हेयर स्टाइल देखे ऐसा लग रहा है कि कुछ ना कुछ रंगीन काम है इस प्रीमियर लीग में। और आजकल का क्रिकेट का खेल कपड़ा और हेयर स्टाइल का ही है। प्रेम ने उड़ाया और इस गेंद को लेग स्टंप के ऊपर एक गेंद थी, डीप बैकवर्ड करने के बाद तारामंडल के अंदर गेंद झुड़पे में गई लफड़ा देखने के लिए। 35 विकेट कीपर सोच रहे हैं कि प्रेम को जीवन दान देने के बाद तानाजी के ऊपर उन्होंने एक शानदार छक्का लगाया ऑन साइड के ऊपर। 35 लेफ्ट में और बहुत ही बढ़िया तानाजी ने इस बार देखा है, सफल होकर खेलने के लिए आए थे। इस बार उन्होंने इस गेंद को जरूर फेंका हुआ है और विकेट कीपर ने इस गेंद को शानदार पकड़ लिया। ये होता ही रहता है। 1996 के वर्ल्ड कप में ऐसा ही हुआ था जब आमिर सोहेल जी ने वेंकटेश प्रसाद को ऐसा ही कह दिया था कि अगली बॉल के ऊपर ही छवा मारूंगा। क्लीन बॉल निकाला, गुस्सा निकल कर कह दिया वापस जाओ। ये होता है क्रिकेट में। हरभजन सिंह एंड्रू साइमन के बीच क्या हुआ था? दोनों इस बार एक दूसरे को जरूर पहचानते और ये जाने की संभावना है, ये जाने की संभावना है। अब क्या करेंगे? अब 75 होते के जब चिड़िया चुग गई खेत, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर शानदार छक्का।
41 स्कोर। प्रेम तानाजी के ऊपर प्रेम नहीं दिखा रहा है। 3 गेंदें शेष तानाजी की। लेफ्ट आर्म ओवर द विकेट दायात के बल्लेबाज के लिए। और इस बार देखिए, एक गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद के ऊपर छक्का, चौथी गेंद डॉट। ये वेरिएशन तानाजी की। 4 गेंदें खत्म हो गई है। टीम का स्कोर 41 के घर में 41 पे। लॉस ऑफ 1 विकेट के नुकसान पे सलामी बल्लेबाज प्रेम की तूफानी सलामी पारी। सन्माननीय अनिल जी खाडे साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं। अनिल जी खाडे साहेब। आखिरी 2 गेंदें शेष। 5वीं गेंद तानाजी। स्लोवर गेंद तानाजी, पकड़ो तानाजी की इज्जत बचाओ, शाबाश। और इसी के साथ तानाजी ने स्लोवर गेंद फेंकी और प्रेम जैसे एक विस्फोटक खूंखार बल्लेबाज को चलता कर दिया। हाँ 25 रनों की गुमदा पारी खत्म हो गई, लेकिन बेहतरीन अपनी टीम के लिए शानदार योगदान दिया इस सलामी बल्लेबाज प्रेम ने। और 41 पे दूसरा विकेट गिरता हुआ या प्रेम 11 टीम का। और पहली सफलता मिली इस बार गेंदबाज या तानाजी को। सन्माननीय अनिल खाडे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन आणि त्यांचं आम्ही सर्वप्रथम गुणगे प्रीमियर लीग 2023 साठी हार्दिक हार्दिक शब्द सुंदराने स्वागत करतोय। साहिल। और इस बार बैकफुट पर गए, कट करने गए थे, लेकिन अजय पाल जी खुद कह रहे कि मत आओ। ओवर की समाप्ति और 3 ओवर के समाप्ति के बाद यहां आप देख सकते हैं प्रेम 11 टीम का टोटल स्कोर पहुंचा है 41। लॉस ऑफ 2 3 ओवर के बाद। तो आखिरी पारी की 6 गेंदें शेष है। ये फेंकने के लिए कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे। मुकाबला चल रहा है परी 11 सार्थक एंड अक्षय 11 के बीच। हाँ, क्रिकेट का ये महासंग्राम आज का दिन, लेकिन 41 पे स्कोर 2 विकेट के नुकसान पे और आखिरी 6 गेंदें फेंकने के लिए रोहित। जिनका पहला कोटे का अंतिम ओवर स्लॉग ओवर। आगे निकले, कदमों का प्रयोग किया है, मिड विकेट के ऊपर खेला हुआ शॉट, फील्डर मौजूद है वहां, 1 रन चुराया, दूसरे के लिए पलट गए थे, मगर 1 ही रन मिलेगा अजय पाल जी को। और एक सिंगल के साथ यहां परी 11 टीम का टोटल स्कोर पहुंचा है 42। 42 के घर में आखिरी 5 गेंदें शेष। साहिल स्ट्राइक के ऊपर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से टप्पा पीछे और गेंद भाग गई। इस बार देखा जाए डीप फंडिंग सीम हरेगा के बाद शानदार दंदनाता हुआ चौवा। और इस बाउंड्री के बदलत स्कोर पहुंचा है 46, यानी कि 46। और आखिरी 4 गेंदें शेष है। शानदार चौवा साहिल के बल्ले से शानदार पुल किया उन्होंने। चार गेंदें शेष, 50 बनाने के लिए 4 रन चाहिए परी 11 टीम को। इस बार याद देखना पड़ेगा, आउटसाइड ऑफ टर्म जरूर गेंद है, अंपायर से जरूर ये बल्लेबाज वाइड मांग रहे, लेकिन कबीर अख्तर है सर इस बार खड़े ही रहे क्योंकि वो जानते कि लाइन से था गेंद बाहर नहीं है। इसके लिए अंपायर संदीप गायकवाड़ सर। अंतिम 3 गेंदें शेष।
साहिल के लिए अगली गेंद क्रॉस बैट से जोरदार हिट करने गए थे और ये अंपायर साहब क्या है, डायरेक्ट हिट हुई उस दैट अपील की है और आउट। बचपन में ये कंचे भी ज्यादा खेला हुआ है, गोटी नेम जिसे कहते हैं। हाँ धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। तो नेक्स्ट मॅच आहे आर्यन एंटरप्राइजेस बनाम आरडी बॉईज। दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय। मला वाटते आर्यन एंटरप्राइज कॅप्टन आलेले आहेत, नाही इथं आरडी बॉईज कॅप्टन आलेले आहेत, तर आर्यन एंटरप्राइजेस कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे, कारण दिवस छोटा आहे, जास्त वेळ घालवू नका आणि इथं लगेच अंधेर होईल। आखिरी 2 गेंदें शेष है और उसके बाद हम हमारे चेतन पिरगट सर जो इनके पास हम जाएंगे। साई नहीं बल्लेबाज, लेकिन इस बार सामने स्ट्रोक फील्डर मौजूद, एक चुराया, खराब से रक्षण, दूसरे के लिए बॉल के रन आउट का मौका आया और इसी के साथ अजय पाल जी वापस आ रहे ड्रेसिंग रूम में। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 47, लॉस ऑफ 4। हाँ धन्यवाद डीजे। तो नए बल्लेबाज पहुंचे मैदान के अंदर। प्रतीक और इस ओवर की अंतिम बॉल शेष, इस ओवर की आखिरी गेंद शेष। आगे निकले थे लेकिन यार रन आउट का मौका, लेकिन यार रन नहीं मिलेंगे क्योंकि दोनों रन लेने के दोनों बल्लेबाज ने पहले इस बार क्रीजिंग छोड़ना चाहिए। ऐसे हालात में डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है और टीम का टोटल स्कोर देखा जाए पर 11 टीम का 47 और जीतने के लिए सार्थक अक्षय 11 टीम को 24 गेंदों में 48 चाहिए। प्रत्येक ओवर के पीछे 12 का रिक्वायर्ड रन रेट है। चलते एक बार फिर से चेतन सर के पास। थँक्यू सर। तर जाऊया आपण मान्यवरांच्या सत्कारांकडे। इथे या स्पर्धेला भेट देण्यासाठी अनिलजी खाडे इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे मान सन्मान केला जाईल। मी विनंती करेल की विशाल पवार आपण यायचं आहे, त्यांचा मान सन्मान करायचा आहे। त्यानंतर विनंती असेल आर्यन एंटरप्राइजेस टीमचा संघनायक आणि आरडी बॉईज या दोन्ही संघाच्या कर्णधाराने लगेचच नाणेफेकीसाठी। चला दोन्ही टीमच्या कर्णधारांना यायचं नाणेफेकीसाठी लगेचच। तर खाडी साहेबांना विनंती आहे की या दोन टीमच्या माध्यमातून आपण या दोन टीमचा टॉच करून घ्यायचंय। तो थँक्यू। आरडी बॉईज आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे। आरडी बॉईज टीमने नाणेफेक जिंकून आपला निर्णय लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं मित्रांनो, पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं प्रेम सागर पालचं वादळ आणि त्यानंतर पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 चौकार त्यांनी ठोकलं, ते म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका आपण पाहिला। आणि धावफलकाचा विचार केला तर मात्र 4 षटकामध्ये पहिल्या तर तनय शेलार इथे जर उपस्थित असेल तर आपण व्यासपीठाकडे यायचंय। चला सलामीची जोडी
आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे सलामीची जोडी. चला सार्थक अक्षय 11 आपली सलामीची जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण, मात्र धावांचा पाऊस पडताना षटकार आणि चौकारांची बरसात पाहिली. तब्बल आणि तब्बल लक्ष समोर ठेवलंय ते 48 धावांचं लक्ष आहे समोर. सलामीचे फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. गुंडगे प्रीमियर लीग पर्व 5वं आणि या पर्व 5व्या मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच आजच्या या दिवसामध्ये आम्हाला सुरेख साथ लाभते, हिंदीचा एक सुमधुर आवाज अमितजी म्हात्रे यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ते फॉर्च्यून युनिटची संपूर्ण टीम, त्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. चला सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. सार्थक आणि अक्षय 11 सलामीची जोडी आपण पाहू शकाल. तानाजी कडू आणि त्याच्या समवेत असतील शिवा. लक्ष मोठा आहे, परंतु तानाजी कडूने कालचा दिवसाचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती. तर आदरणीय सन्माननीय सचिनजी कानेटकर यांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करत आहोत. तसेच मी विनंती करेल की विलासजी जंगम साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. विलासजी जंगम साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच चालके काका, मोरेश्वर काका आपण यायचंय, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर दुसरे मॅच आपल्या भेटीला आले आहे. पहिलं सत्र आपण पाहिलं, पहिल्या सत्राचा विचार केला तर मात्र 47 धावा धाफलकावरती जमा केल्या 11 या टीमने. पण पहिल्या टीमने मात्र प्रथम वाट्याला आलेली फलंदाजी स्वीकारली आणि विरुद्ध टीमला लक्ष दिलंय ते 48 धावांचं. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो, सामन्याला सुरुवात होईल. तानाजी कडू यावेळेस स्ट्राईक साठी सज्ज. चांगली इनिंग साकारावी लागेल. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं रोशन आणि प्रेम सागर पालने चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या 4 चेंडूवरती 4 चौकार ठोकले होते रोशनने. त्याच पद्धतीने इथे काहीतरी करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती, मार्क वरती आपण पाहू शकाल प्रत्येक याला. आजचे आमचे स्कोरर इमामला पाहू शकाल, त्यांच्या माध्यमातून खूप चांगले अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. ते इमामचंही हार्दिक स्वागत आहे. कुठलीही स्पर्धा असली तरी मात्र त्यांचं आम्हाला सहकार्य नेहमीच लाभतो. असं सहकार्य यापुढेही लाभो हीच अपेक्षा आणि आशा. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. गुंडगे गावचा विचार केला तर खूप मोठा परिवार आहे त्यांचा. गुंडगे परिवार म्हणजेच मित्र परिवार खूप मोठा आहे त्यांचा आणि त्यांच्या मित्रांच्या खातीर ते नेहमीच इथे उपस्थित असतात आणि आज सुद्धा दिवसभर त्यांची साथ आम्हाला लाभेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलं षटक, पहिला चेंडू. यावेळेस फक्त स्टफ केलाय चेंडूला. 1 धाव मिळेल. एकेरी दाबीच्या मदतीने अकाउंट चालू करत असताना दोन्ही बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतायत. तानाजी कडू जर पाहिलं तर हे स्टाईल त्यांच्याकडे पाहून नक्कीच युवकांना लाजवेल अशी स्टाईल त्यांनी मात्र आज आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव धावफलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तानाजी कडू आणि त्याच्या समवेत शिवाला आपण पाहतोय. 48 धावांचं लक्ष आहे समोर. आणि या 48 धावांचा लक्ष पाठला करायचा असेल तर मात्र या 2 सलामी वीरांना चांगली कामगिरी करावं लागेल. सुरुवात चांगली करावी लागेल. पाया मात्र चांगल्या पद्धतीने रचावा लागेल आणि हा पाया रचण्यासाठी मात्र सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपले कर्जतचे संपादक विद्यानंदजी ओवाल यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचंही आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूयात. या साहेब व्यासपीठावरती.
तानाजी पाणी वगैरे पाहिजे का? नंतर आपण यावेळेस मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात, परंतु क्षेत्ररक्षकाला राम 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 करत चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. आलाय षटकार. थँक्यू डीजे निमेश. या गाणं आला आता हे पोराचं कोंबड केस बघितलं असेल तुम्ही. आता मैदानात बघा लाल कोंबड केस. बारी स्टाईल आहे तानाजीची. पहिलेच बॉल टिकलाय बाहेर गाड्यानी. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. इरादे स्पष्ट केले आहेत. तुम्ही करू शकता तर आम्ही सुद्धा करू शकतो. आपल्यावरती झालेल्या आक्रमणाचा बदला हा लढाई करून नाहीये तर त्यांच्यापेक्षा चांगला खेळ करून द्यावा लागतो. हे तानाजी कडूने मात्र पहिल्याच बॉल वरती सांगितलंय आणि ठोकलाय दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा तानाजी कडूच्या बॅट मधला निघतोय जबरदस्त चौकार. काही केस काय पिकली डोक्याची. लोकांना वाटला खेळ संपला या वाघाचा, पण पुन्हा तीच दहशत आणि तोच दरार निर्माण करणारा होता चौकार. तानाजीच्या बाट मधला मात्र एक चौकार एक षटकार पाहायला मिळतोय. 48 धाबांचा पाठलाग आम्ही नक्कीच यशस्वीरित्या करणार हे सांगून देत असताना पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण प्रेम सागर पालचं वादळ आणि आता आपण पाहायला मिळतोय तो मात्र या टीमचा कर्णधार तानाजी कडू किल्ला लढवत असताना संघर्ष करत असताना आपल्या टीमसाठी. यावेळेस उत्तर दिलं या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती पाहू शकाल. 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र केलेली चांगली सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये विचार केला तर 16 धावा आल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. इथे सुद्धा सुरुवात चांगली म्हणावी लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कट करायचा होता. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल मित्रांनो बदामासारखे असतात. जेवढे तुम्ही खाल तेवढा गोलंदाज तुम्हाला टाकत जाईल आणि इथे अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते जिथे एक षटकाराने एक चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. पुन्हा एकदा सरसावलाय पुढे. एक धाव तर पूर्ण याच दरम्यान आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल. 12 धावा धावफलकावरती. जाऊया आपण रिजवान डीजेकडे.
थँक्यू डीजे. गोलंदाजी करत असताना शिवाने मार खाल्ला होता पहिल्या सत्रामध्ये, परंतु आता या दुसऱ्या सत्राचा विचार केला तर गोलंदाजांना मार देत असताना आपण शिवाला पाहू शकाल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत, डीपला चेंडू उचलणार, फेकणार. याच दरम्यान एकेरी धावेवरती दोन्ही फलंदाज थांबतायत आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 24 या अंकावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अजूनही येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 24 धावांचं समीकरण असेल. जोपर्यंत तानाजी कडू आणि शिवा मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच सार्थक आणि अक्षय 11 ही टीम या सामन्यामध्ये जिवंत असेल. दोन्ही टीम साठी महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चोवीस धावा धावफलकावरती चांगली सुरुवात पाहायला मिळते तानाजी आणि शिवाच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या दुसऱ्या षटकावरती सुद्धा हल्ला बोल फलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता, एक धाव तर मिळेल. या बॉलला मात्र सीमारेषा दाखवायची होती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण पाहायला केल्या जातात दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आणि तानाजी कडून हेरलं की इथे 2 धावा कंप्लीट होतील आणि बघता बघता मात्र तानाजी कडू आणि त्याला साथ देत असताना शिवा या 2 बॅटरांनी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या. सांघिक धावसंख्या 26 या अंकावरती पोहोचली जाते. यावेळेस डेरिंग करेगा, तोड़फोड़ करेगा, सबकी जुबा पे जब तेरा नाम आएगा तभी 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 तू क्रिकेट के मैदान का डॉन कहलाएगा. क्रॉस कर रहा था सगळ्याच्या वरती, सगळ्या तिसऱ्या वेळेला फेल. सगळ्याच्या चार मारला त्यांना. किती आल्या? 12 32 झाले रे. 12 वर पाहिजे. थँक्यू डीजे. या मैदानामध्ये डॉन आणि डॉन फक्त पाहायला मिळतोय तो तानाजी कडू. नायक नाही खलनायक हूं मैं, हेच मात्र आता विरोधकांना सांगून देत असताना तानाजी कडू इथे मात्र परी 11 साठी खलनायक भूमिका साकारत असताना आपण तानाजी कडूला पाहू शकाल. 2 षटकांचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती आहेत. सलामीची जोडी बरसे गरसे आणि धावांची लय लूट करत असताना इथे पाहायला मिळते. न खराब चेंडूला माफी, न चांगल्या चेंडूला माफी. बरसे बघा कशी सलामीची जोडी. 32 16 12 चेंडू आणि 16 धावीची गरज. आता मात्र प्रेम सागर पाल गोलंदाजी ट्रॅक वरती, मार्क वरती आपण पाहू शकाल. तानाजी कडू यांना संघर्ष इथे करावा लागेल. परी 11 टीमला जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर मात्र या जोडीला सर्वप्रथम फोडावं लागेल, थांबवावा लागेल. चांगली चेंडूची फेकी करावी लागेल आणि चांगल्या चेंडूची फेकी करत असताना फलंदाजांना मात्र बाद करावा लागेल. तरच या 16 धावांचा बचाव मात्र आता परी 11 टीम करू शकते. कारण दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर मात्र मैदानाच्या चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. सार्थक अक्षय 11 ही टीम मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. जिथे लक्ष होतं 48 धावांचं ते गाठत असताना यावेळेस हुक केलाय चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार, तोय चौकार. थँक्यू डीजे. चांगली सुरुवात पाहायला मिळते. सुरुवात करा, प्रयत्न करा, संघर्ष करा. काळोखी रात्र मित्रांनो सरेल, मग विजयाची सकाळ तुमच्यासाठी नक्कीच उजळेल आणि ती विजयाची सकाळ उजळवण्याचा प्रयत्न मात्र 2 बॅटर या मैदानावरती करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एकदा संघर्षाचा किल्ला लढवत असताना केलेला हा जबरदस्त वार, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 धावा, 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्या 38 या अंकावरती. 10 चेंडू मध्ये करायचे 10 धावा. 10 चेंडू आणि 10 धावींची गरज. पहिला सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय. चांगली सुरुवात. 48 धावांचं लक्ष होतं आणि लक्ष गाठत असताना तर वर्णेगावचे रमेशजी देशमुख यांचं या मंचावरती आगमन झालंय. त्यांचंही आपण जीपीएल परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलेला फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत 2 धावेंचं अंतर पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचेल आता 40 या अंकावरती. तर आर्यन एंटरप्राइजेसचे सर्वच खेळाडू व्यासपीठाच्या मात्र डाव्या बाजूला यायचंय. विशाल परदेशी आपण सुद्धा यायचंय. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खूप उशिराने घेतलेला हा श्वास म्हणावा लागेल. जिथे हल्ला बोल फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, तिथे मात्र खूप उशिराने आलेला हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रेमच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू. या चेंडूची गरज असेल परी 11 टीमला जर काही करायचं असेल या मॅच मध्ये, आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर याच चेंडूची गरज असेल. 7 चेंडू आणि करायचे तिथून 8 धावा. जिथे 9 चेंडू आणि 8 धावीची गरज होती, परंतु प्रेम सागर पाल यांनी ओळखलं की शिवाय या बॅटरला कशी गोलंदाजी करायची आहे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पाहू शकाल आता झेल पकडावा लागेल. इथे मात्र महत्वाच्या क्षणी टिपलेला हा झेल. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि करायचे 8 धावा. 9 चेंडू मध्ये 8 धावीची गरज होती. तदनंतर मात्र प्रेम सागर पाल यांनी 2 चेंडू निर्धाव टाकले. फलंदाजावरती दडपण निर्माण झालं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला गेला आणि मात्र इथे फलंदाजाला आपला विकेट गमावावा लागला. तर आदरणीय सन्माननीय संदीपजी कुलकर्णी साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूयात. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूयात. जाऊया मैदानाच्या दिशेनं. मी विनंती करेल की जे छोटे खेळाडू आहेत त्यांनी मात्र व्यासपीठ सोडायचंय. जे मान्यवर येतील, पाहुणे येतील, त्यांना मात्र त्यांच्यासाठी आपण हे व्यासपीठ तयार केलंय. सहा चेंडू मध्ये करायची तिथून मात्र 8 धावा. 6 चेंडू मध्ये 8 धावीची गरज असताना तानाजी कडू मात्र आता मोठा अडथळा असेल. परी 11 टीमचा जर विचार केला तर सर्वप्रथम तानाजी कडू वरती नजरा असतील की तानाजी कडूला जर रोखलं गेलं तर शक्य होऊ शकतो. परंतु एका साईडला विचार केला तर शंकर पारधी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. तर संदीपजी कुलकर्णी सोमजाई क्रिकेटच्या माध्यमातून कुठलीही स्पर्धा आयोजित केली जाते तेव्हा त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमी सहकार्य त्यांचं लाभतं. ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून पुरवल्या जातात. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूयात. पहिला बॉल होता मात्र सुरेलवन गतीचा फसवा चेंडू गोलंदाजाने टाकला आणि इथे फलंदाजाला मात्र बीट करण्यात यश आलंय. 7 चेंडू आणि करायचे 8 धावा. चांगला सामना पाहायला मिळतो. या 5 बॉल मध्ये 8 धावींची गरज आहे. चांगला सामना पाहायला मिळतोय. तानाजी कडू
रोशनने जर विकेट घेतला तर मात्र अरबाज यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असेल. फुलटॉस बॉल होता, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते याच दरम्यान. एक धाव फक्त मिळेल. जिथे 2 धावा घ्यायला पाहिजे होत्या परंतु शंकरने हेरलं की इथे कुठेतरी धोका होऊ शकतो. शंकरने मात्र सांगितलंय की माझा स्वतःवरती आत्मविश्वास आहे, मी या उर्वरित 4 चेंडूमध्ये 7 धावा करू शकतो आणि त्या करण्यासाठी मात्र आता शंकरला आपण स्ट्राईक वरती पाहू शकाल. 7 चेंडू आणि करायचे तिथून संजित पाल, शुभम गिल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. त्यांचं इथे आगमन झालंय. काही क्षणातच त्याची आपण बॅटिंग पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडू आणि इथून 7 धावेची गरज आहे. शंकर पारधीचा जर विचार केला तर थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. शंकर पारधीचा विचार केला तर थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. तर येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 7 धावेची गरज आहे. मागच्या वर्षी लग्न झाला, कन्यारत्न झालं, आता मात्र थोडासा क्रिकेट पासून दुरावला जातोय. पण पाहूया 7 चेंडू निमेश करायचे 7 धावा. 4 चेंडू मध्ये 7 धावा करायचे. 7 धावा. पहिल्याच बॉलला सामोरा जात असताना मात्र इथे चांगले षटकार. शंकरने अजून इथे सांगितलंय मात्र अजूनही माझ्या मनगटामध्ये ती ताकद आहे. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल वरती सामोरा जात असताना मात्र शंकरने आपला तर पहिल्याच बॉल वरती मात्र शंकरने आपला 3रा डोळा उघडला आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलला सामोरा जात असताना षटकार ठोकलाय. तर 1 धावेची गरज. इथे मात्र गॅप शोधलाय. ज्या फटक्यासाठी शंकरची मागच्या 2 ते 3 वर्षापूर्वी ओळख होती तो फटका मात्र या क्षणाला आलाय. विजय फटका दोन्ही